तलाई आश्रमशाळेतील शिक्षकांची लैंगिक अत्याचाराची कथा। 14 वर्षीय विद्यार्थिनीवर मुख्याध्यापकाने सतत 2 वर्षे केले बलात्कार। नराधम शिक्षकावर कारवाई करा, आदिवासी समाजसेवक सारेदादा पाडवी यांची मागणी। नंदुरबार जिल्ह्यातील धडगाव तालुक्यातील तलाई आश्रमशाळेत मुख्याध्यापक सायसिंग मोवाशा वसावे मुक्काम पिंपटी हा शिक्षक पीडित विद्यार्थिनीवर 2 वर्षापासून सतत लैंगिक अत्याचार करीत होता। या प्रकरणी मुख्याध्यापकासह त्याला मदत करणाऱ्या वार्डन महिलेविरुद्ध धडगाव पोलीस ठाण्यात बाल लैंगिक अत्याचार प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे। सविस्तर माहिती अशी की मुख्याध्यापक सायसिंग मोवाशा वसावे राहणार पिंपटी हा 14 वर्षीय विद्यार्थिनीवर 2024 ते 2025 असे 2 वर्षे सतत लैंगिक अत्याचार करीत होता। या लैंगिक अत्याचाराला स्थानिक अधीक्षिका ह्या सायसिंग मोवाशा वसावे यांना पाठबळ घालीत होत्या। पीडित विद्यार्थिनीला अधीक्षिका ह्या चायच्या बहाण्याने मुख्याध्यापक सायसिंग मोवाशा वसावे यांच्या कॅबिनमध्ये पाठवित होत्या व सायसिंग मोवाशा वसावे हे दरवाजा लावून पीडित विद्यार्थिनीवर बलात्कार करीत होता। या संदर्भात पीडित विद्यार्थिनी ही वेळोवेळी त्रास सहन करीत होती। सायसिंग मोवाशा वसावे यांनी पीडित विद्यार्थिनी हिला या संदर्भात कोणालाही सांगितले तर तिला जीवेठार मारून टाकण्याची धमकी दिल्यामुळे पीडित विद्यार्थिनी सतत होणाऱ्या त्रासाला बळी पडून त्रास सहन करीत होती। पीडित विद्यार्थिनीची आत्या शाळेत जाऊन घरी नेण्याची सुट्टी मागितल्यावर सायसिंग मोवाशा वसावे हे स्पष्टपणे नकार दिला व पीडित विद्यार्थिनी ही शाळेत गैरहजर सतत राहते, मैत्रिणीच्या घरी जाते अशी वाऱ्यावरची उत्तरे दिली। परंतु पीडित विद्यार्थिनी ही घरच्यांना या संदर्भात सांगितले असता कुटुंबीय व पीडित विद्यार्थिनी यांनी धडगाव पोलीस ठाणे गाठून तक्रार केली असता नराधम सायसिंग मोवाशा वसावे व अधीक्षिका यांच्याविरुद्ध पोक्सो कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे। परंतु अद्यापही ह्या नराधमाला अटक करण्यात धडगाव पोलीस प्रशासन अपयशी ठरले आहे। तरी या नराधमाला सेवेतून बडतर्फ करा व तात्काळ योग्य ती कारवाई करा अशी मागणी आदिवासी सामाजिक कार्यकर्ता सारेदादा पाडवी आदिवासी संघटना बिरसा आर्मी कडून करण्यात येत आहे। सातपुडा न्यूज वाहिनी नंदुरबार।